नमस्कार मंडळी, मी आहे पियुष आणि मी आहे श्वेता आणि स्वागत आहे तुमचं इंडियन युरो कपलमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि आम्ही सगळे चाललोय आयकियाला. तर चला आपण जाऊया, कारण फर्स्ट टाइमच आई मम्मी चाललेत आयकियाला आणि बघूया ते काय आम्हाला शॉपिंग करून देतात. आम्ही खूप एक्सायटेड आहे. तुम्ही काय करून देणार आहे आम्हाला शॉपिंग? हे आकाशातच बघायला लागलेत वरून, कारण आज वेदर इतकं छान आहे आणि इतकं क्लिअर दिसतंय वर, छान वाटतंय एकदम. तर चला आपण जाऊया. हे आहे आयकिया आणि तू आलीस आयकियाला. कसं वाटतं? छान वाटतं. एक नंबर. ही बघा दोघं जण कशी चाललेत. हाय गाईज. इथून आहे एंट्रन्स ऐनगांग. हे सगळं विकत घेऊ शकता तुम्ही. हे काय प्राइजेस लावलेले आहेत बघ. हे आहे 24 युरो, म्हणजे 25 युरोला आहे 2500, म्हणजे 2200 2500. होय. 59 रुपयाला नाही, युरो. होय छान आहे. ओढ नाही, डायरेक्ट नुसतं ओढ येणार. ते ह्याच्यासारखं करायला, एअरपोर्ट सारखं करायला गेले ती. इथे किड्स साठी प्लेइंग झोन आहे. आपण चाललोय आता वर. हे बघा असं असते, हे सगळं घेऊ शकता तुम्ही विकत. म्हणजे हा आता किचन आहे, तर तुम्ही सगळं सामान इथलं विकत घेऊ शकता. किती छान डिझाईन आहे बघ ना. लॅम्प्स किती मस्त वाटतात ते. 60 युरो नाही, 59 सेंटला आहे. मी ग्लास घेतोय कारण मोठेवाले ग्लास आहे, ते छान वाटतात. क्वालिटी कशी बघतेस? एखादं तुटायचं ह्याच्या. तू पण जाऊन बस. अगं किती छान दिसतंय ते, क्यूट एकदम. सुंदर आहेत, म्हणजे सगळे सोफेज आहेत, फक्त प्रत्येकाची प्राइस वेगळी. आता हे जर पुढचं तुम्ही घेतलं तर 179 युरो, पण हा पूर्ण जर बेड घ्यायचा असेल एल शेप मधला तर 799 युरो, म्हणजे जवळपास 80,000, म्हणजे 75 ते 80,000 रुपये. आणि ती छोटीशी चेअर, आमच्याकडे यामधली मोठी चेअर आहे, ही पण किती क्यूट आहे. सो वेगवेगळे टाईप्स आहेत सगळे. पण आम्ही सोफा इथनच घेतलाय. आम्ही जो सोफा घेतला आहे तो पण तुम्हाला दाखवतो, तो पण इथेच कुठेतरी असणार, कारण जनरली यांचे मॉडेल्स एवढं बदलत नाहीत. हा हे बघा, ही असल्यातली चेअर आहे आपल्याकडे. ही फक्त ते कलर वेगळा आहे. याचं कॅबिनेट्स आहेत. हा हे वाला, हा मागचा, हा वाला आमच्याकडे आहे. दोन. कोण गिफ्ट करते? तुम्ही दोघे मिळून गिफ्ट करणार आम्हाला. थँक्यू गाईज, सो नाईस ऑफ यू, सो स्वीट ऑफ यू. हे जे किचन आहे पूर्ण 1000 युरो मध्ये फुल किचन आहे. हे बघा, बघू शकता. छोटस आहे पण चांगलं त्यांनी ऑर्गनाइज केलं. पाणी येतं काहीतरी सांगायला. चल काय पण किचनचं आहे ते, काय पण बोलू. मम्मी चिल्ली प्युअर हायलाइट ऑफ द डे. हे किचनचे टॉप आहेत बघा, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मटेरियलचं कुठलं पण तुम्ही करून घेऊ शकता. इथं किचन तुला हवं तसं बनवून देतात आई. किती साईजचं कसं पाहिजे तुला. मिळाली सुपली, दाखवा. कशी आहे सुपली? मिळाली सुपली, दाखव की. संपलीच म्हणजे, अरे असं करून दाखव ना. ओ सुपली, वाव सुपली. तर जर्मनीमध्ये कसं असतं, तुम्हाला जसा हवा तसा किचन बनवून कस्टमाइज करून घेता येतो. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे किचन टॉप्स दिसू शकतात. म्हणजे सगळं तुम्ही कस्टमाइज करू शकता किचन मधलं. आणि प्रत्येक घरानुसार तुम्ही किचन घेऊन फिरू शकता.
जनरली फिरतात लोक किचन घेऊन, कारण इथल्या जर्मन अपार्टमेंटमध्ये किचन पण नसते, त्यामुळे सगळं किचन पण आपल्याला विकत घेऊन बनवून घ्यावं लागतं. तर जर्मनीमध्ये मिळाला आपल्याला खलबत्ता. पण हा प्रॉपर खलबत्ता नाही. खलबत्ताच आहे तो. हा घे ना मग. आम्हाला खूप दिवस खलबत्ता मिळत नव्हता, बघा मिळाला. किती छान आहे. कसं आहे? आवडला? घेऊया. घ्या. फायनली आम्हाला खलबत्ता मिळालेला आहे. आणि इथे किचनमध्ये आपण वॉशिंग मशीन पण ठेवतो जर्मनीमध्ये जनरली, त्यामुळे ते त्यांनी तसं दाखवलं आहे. इकडे फ्रीज आहेत आणि इथे परत किचनचा एक अजून लेआउट आहे. हा इथून किचनमधून बाहेर पडल्यावर त्यांनी इथे लिव्हिंग रूमचं पण एक लेआउट बनवलं आहे. तर असं पिक्चर्स वगैरे लावलेत, खूप छान वाटते. हां हे बघा, हे इथे नावं पण लिहिलेत प्रत्येकाची शू रॅकवर. ते शूज ठेवायचे, शूज पण ठेवलेत त्यांनी कसं ठेवायचे ते. तर 4 जण तुमच्या घरात असतील तर हा शू रॅक तुम्ही घेऊ शकता. फक्त 35 युरोचा आहे तो, जास्त नाही. 3000 रुपये. चलो हे किचन आहे 14,000 युरोला. घर बांधून होते 13 लाखात. हिला चेअर आवडले, फिरत बसले आणि हा झोपायला आलाय ऑलमोस्ट, कारण ह्याला कुठेच यायचं नसते. आळशी माणूस आहे एक नंबर. ओ पुस्तक वगैरे वाचायची ऍक्टिंग. ओ माय गॉड, ओ माय गॉड. झोपशील पिओ? चल ना पिओ. हे टेबल स्वस्त आहे बघा, 200 युरोला टेबल आहे. आणि ह्या चेअर्स पण वेगळ्या आहेत. चेअर 129 युरोला. चला पितळेचे आहेत नाही ते. 40 युरोचं आहे काय पिऊ ते. आता पिऊ झोपला. परत झोपला. चालतंय पण नको अगं. अरे मी लाडकी सून आहे, कळलं काय? तू लाडका मुलगा नाहीयेस. चला इथे ॲरो दिसतोय ना मम्मा, खाली तो फॉलो करायचा ॲरो. शार्क मासा नाही. ओके. ऑक्टोपस. हो हे आता चिल्ड्रन्स रूम असणार मला वाटतं. चाल यातले जरा मोठे डबे घेतले, कारण पीठ आणि राईस वगैरे ठेवण्यासाठी. हे असले शॉर्टचे छोटे पाहिजे ते शॉर्ट्स प्यायला. ह्या एरियामध्ये सगळे कर्टन्स, उषा कर्टन होल्डर्स, त्याच्यानंतर ब्लँकेट्स वगैरे सगळं आहे उषा आणि कलरफुल. आता आमचं फिरून झालंय. आता आम्ही आलोय बिलिंग करायला आणि इथे सेल्फ चेकआउट आहे. आता आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही खाणार आहे आईस्क्रीम आणि हॉटडॉग, कारण हॉटडॉग ऐकायचे खूप फेमस आहे आणि इथे व्हेजिटेरियन आणि व्हिगन दोन्ही हॉटडॉग मिळतात. मशीनमध्ये गेलं, पैसे टाकले की आलं इकडे आपलं आईस्क्रीम. इथून खाली पैसे टाकायचे आणि घ्यायचं, झालं रेडी. तर मंडळी आम्हाला फक्त आज आईस्क्रीमच मिळालं. हॉटडॉग मिळण्यावर आम्ही लकी नव्हतो. आम्हाला जरा लेट झाला सगळं आवरायला, त्यामुळे आम्ही फक्त आईस्क्रीम खाल्ला. व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी. व्हॅनिला एक नंबर होतं, स्ट्रॉबेरी जरा आंबट होतं. तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढाच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.